जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही म्हणून, तर त्यांना असा हा अंडा तवा मसाला बनवून खाऊ घाला. मग बघा तुमचं कौतुक केल्याशिवाय ते थांबणारच नाहीत. मग त्यासाठी काय करायचं, 2 कांदे घ्यायचे, त्यांना टकलं करून घ्यायचं आणि बारीक कापून घ्यायचं. मग 2 टमाटे घ्यायचे आणि त्यांना पण चांगलं बारीक कापून घ्यायचं. लगेच गॅसवर तवा मांडायचा. तवा गरम झाला की त्यामध्ये तेल, जिरे आणि कापलेला कांदा टाकायचा आणि त्याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा चांगला परतला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकायच्या आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यावर त्यामध्ये लगेच टमाटे टाकायचे आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. टमाटे चांगले परतले की त्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यावर लगेच मसाले टाकायला घ्यायचे. तर मसाल्यामध्ये मी इथं वापरत आहे माऊली मसाला, यांचा गरम मसाला आणि काळा मसाला. जर तुम्हाला यांचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा किंवा लिंक बायो मध्ये दिलेली आहे. आता याच्यात लाल मिरची पावडर आणि हळद टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं परतलं का लगेच बॉईल केलेले अंडे घ्यायचे, त्याला उभा काप द्यायचा आणि थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं. त्या अंड्यांना लगेच मसाल्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला 5 मिनिटं मंद गॅसवर शिजून द्यायचं. आता त्याला मिक्स करताना ज्यादा पण हलवायचं नाही तर सगळे अंडे तुटून जातील. शेवटला परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं. आता तयार झाला आपला अंडा मसाला. त्याला मस्त गरमागरम चपाती सोबत खाऊन घ्यायचं. आता खरं सांगा, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं? जर सुटलं असेल तर घरी नक्की बनवून खा.